स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. कॅन यू चेक द नेम गाईज? स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आता याचं जे नाव आहे ना, हे नाव आधी काय होतं माहिती आहे का? आधी याचं नाव होतं सिंपल इंग्लिश क्वेरी लँग्वेज. हे जुनं नाव आहे, जुनं. सिंपल इंग्लिश क्वेरी लँग्वेज. पण हे नाव काय केलं? बदलण्यात आलं आणि काय ठेवलं? स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, दॅट इज एस-क्यू-एल. पण आधी हे नाव होतं, लक्षात ठेवा. हे जुनं नाव आहे एस-क्यू-एलचं. मग एस-क्यू-एल डेव्हलप कशासाठी करण्यात आली? त्याचं सिंपल कारण आहे, एस-क्यू-एल इज यूज्ड टू कम्युनिकेट कम्युनिकेट विथ द डेटाबेस. एस-क्यू-एलचं काम आहे मित्रांनो, डेटाबेस सोबत कम्युनिकेट करणं. होय, कम्युनिकेशनच आहे का नाही इथं? कोणासोबत कम्युनिकेशन करायचंय? डेटाबेस सोबत. काय असतो डेटाबेस? व्हॉट इज डेटाबेस? सांगतो मी. पण एस-क्यू-एलच्या मदतीने आपण डेटाबेस सोबत बोलणार आहोत. जसं WhatsAppच्या मदतीने तुम्ही काय करता? काय करता? कोणासोबत बोलता? हां, कोणासोबत बोलता? तिच्यासोबत बोलता. हाऊ टू कम्युनिकेट विथ तिच्यासोबत? WhatsApp. हाऊ टू कम्युनिकेट विथ डेटाबेस? एस-क्यू-एल. हे कळतंय? SQL is a mediator between human and database. If you want to communicate with database, you need to use SQL. If you want to communicate with machine, काय आहे mediator? Programming. By using programming, we can communicate with machine. And by using SQL, we can communicate with database. आपण सारी काय भानगड आहे? कालपर्यंत आपण डेटा स्टोअर करत होतो फाईलमध्ये. हे बरोबर की नाही? फाईलमध्ये डेटा स्टोअर केला आपण फाईल हँडलिंगचा यूज करून. मग सर काय प्रॉब्लेम होता? तिथं पर्मनंट डेटा स्टोअर होत होता की. पण मित्रांनो, फाईलमध्ये जो डेटा पर्मनंट स्टोअर होत होता, तो स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये नव्हता. तो एका युनिक फॉर्मॅटमध्ये नव्हता. मग कसा होता? अहो, डायरेक्ट तुम्ही टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर केला होता. हे एक स्ट्रक्चराइज्ड वे स्ट्रक्चराइज्ड वेमध्ये डेटा जिथं स्टोअर केला जातो, त्याला डेटाबेस असं म्हणतात. डेटाबेस इज अ बिग स्टोरेज big storage where data will stored in a structurized format. स्ट्रक्चराइज्ड फॉर्मॅट. एका स्ट्रक्चराइज्ड करता एक एक असा वे और वी कॅन से फॉर्मॅट, जिथं डेटा बघताना आपल्याला वाटेल की यार सगळं प्रॉपर आहे. स्ट्रक्चराइज म्हणजे इन अ प्रॉपर वे. फॉर एक्झाम्पल, डेटा स्टोर्ड इन अ टेबल फॉर्मॅट. यू नो टेबल गाईज? अहो, ज्याला रो असतात, ज्याला कॉलम असतात, त्याला टेबल म्हणतात. बरोबर की नाही? टेबल कंटेन्स रो एंड कॉलम. दीज आर रो एंड दीज आर कॉलम्स. कॅन यू चेक इट? 3 कॉलम्स, 3 रोज. जर तुमचा डेटा असा स्ट्रक्चराइज्ड फॉर्मॅटमध्ये असेल, लेट्स से देअर इज अ समथिंग आयडी, देअर इज अ समथिंग नेम, देअर इज समथिंग मार्क्स. बरोबर आहे. जर डेटा असा स्टोअर केलेला असेल तर किती भारी हो. आयडी इज 1, नेम इज समथिंग राम, मार्क्स इज समथिंग लाइक दिस. दिस इज अ कॉल्ड स्ट्रक्चराइज्ड वे. याच्या आधी कसं होतं फाईलमध्ये? नाही. फाईलमध्ये डेटा स्ट्रक्चराइज्ड फॉर्मॅटमध्ये स्टोअर होत नव्हता. इथं मात्र डेटा कसा स्टोअर होणार आहे? स्ट्रक्चराइज्ड वेमध्ये. त्यालाच काय म्हणतात? डेटाबेस म्हणतात. डेटाबेस इज अ बिग स्टोरेज where we can store the data and in a structurized format. It can be table, okay? It can be key value pair. It can be document as well. खूप सारे डेटाबेस असतात ते मी सांगतो. पण द डेटाबेस which we are going to use, which is called MySQL डेटाबेस मित्रांनो. पण जो डेटाबेस यूज करणार आहोत त्याचं नाव काय? MySQL. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. MySQL is a database. SQL is not a database. लय पोरांना कन्फ्युजन आहे. SQL आणि MySQL सेमच आहे म्हणते ती. सेम आहे का? दुनियाभराचा फरक आहे की राव. हे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज आहे. हा डेटाबेस आहे. काही कळतंय? हा डेटाबेस आहे जिथं डेटा स्टोअर केला जातो. याच्यात डेटा स्टोअर केला जात नाही. हा फक्त तुम्हाला क्वेरी देतो, क्वेरी.
to process your data, filter your data, search your data. पण MySQL हा डेटाबेस आहे. इट इज अ स्टोरेज गाईज. डेटा याच्यामध्ये स्टोअर होतो. हा एकटा डेटाबेस नाहीये. देअर इज समथिंग कॉल्ड Oracle इज ऑल्सो डेटाबेस. इट इज ऑल्सो डेटाबेस. डेटाबेस हा पण डेटाबेस. देन देअर इज समथिंग कॉल्ड NoSQL. हा पण डेटाबेस आहे. इज अ डेटाबेस. हा पण डेटाबेस आहे. PostgreSQL. PostgreSQL इज अ डेटाबेस. हा पण डेटाबेस आहे. हे डेटाबेस आहेत. SQL is not a database. SQL is not a database. Then MongoDB, commonly used in the Python, is a database. In future, if you go for the web development, definitely you will use this MongoDB. This is also database. हे सगळे डेटाबेसचे एक्झाम्पल आहेत. अहो डेटाबेस म्हणजे काय? अहो जिथं डेटा स्टोअर केला जातो. पण डेटा स्टोअर केला जातो एका स्ट्रक्चराइज्ड फॉर्मॅटमध्ये. तर लक्षात ठेवा, डेटाबेसचे पण प्रकार असतात. डेटाबेसचे प्रकार असतात. The database who store the data in form of table format is called relational databases. Oi, what I am saying, can you check it? There are two types of databases. Two types of databases. दोन प्रकारचे डेटाबेस असतात. एक असतात रिलेशनल डेटाबेसेस आणि दुसरे असतात नॉन रिलेशनल डेटाबेसेस. हाऊ इट इज सिंपल. एक असतात रिलेशनल आणि एक असतात नॉन रिलेशनल. रिलेशनल डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर होतो. डेटा स्टोअर इन टेबल फॉर्मॅट. आणि इथं डेटा स्टोअर होतो. डेटा स्टोअर इन document format. Can you check it? If I talk about relational database, example, MySQL is a famous example of relational database. Then there is something called Oracle is also a relational database. PostgreSQL is also a relational database. I can check it. But if I talk about non-relational database, there is something NoSQL is a non-relational database. MongoDB is a non-relational database. हे लक्षात येते सगळ्यांना. दोन प्रकारचे डेटाबेस, रिलेशनल डेटाबेस, नॉन रिलेशनल डेटाबेस. सर आपण कुठला यूज करणार होता? आपण हा यूज करणार. We are going to use MySQL database which came under relational database. बघा, डेटाबेस शिवाय एसक्यूएलचा काहीच उपयोग नाही बरं का. एसक्यूएलचा काहीच उपयोग नाही, मला सांगा. एसक्यूएलचं काम काय? डेटाबेस सोबत कम्युनिकेट करणं. अहो डेटाबेसच माहित नाही आणि काय उपयोग आहे मग याचा? सिंपल आहे. हेच एक्झाम्पल सांगू. WhatsAppचा उपयोगच नाही ना, जर चॅटिंग करणारीच नसेल तर. हे सिंपल आहे की नाही? जर